नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत ही 28 फेब्रुवारीपर्यंत संपतीये अशा ग्रामपंचायतींवरती प्रशासक म्हणून सरपंचांना नेमण्यात येण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याआधी निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक करणं अडचणीचं ठरणार असल्यानं या ग्रामपंचायतींवरती प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचालाच नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर आता प्रतीक्षा आहे ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची. राज्यातील सुमारे 14,000 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काळात होणार असून यातील काही ग्रामपंचायतींची मुदत ही जानेवारी 2026 नंतर तर काहींची मुदत ही फेब्रुवारीमध्ये संपतीये. जानेवारी 2025 पासून फेब्रुवारी 2026 या दरम्यान संपत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या जवळपास 1600 ते 1700च्या घरात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 50% अधिक आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवरती टाकाव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवरती सरकारनं मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरती प्रशासक म्हणून सरपंचांना नेमण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं जानेवारी महिन्यामध्ये या संदर्भात परिपत्रक काढून ग्रामपंचायतींवरती प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ग्रामपंचायतींची मोठी संख्या आणि विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित उपलब्धता यामुळे प्रशासनासमोर अडचण निर्माण होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर सरकारनं सुधारित निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार ग्रामपंचायतींची मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत जे सरपंच पदावरती असतील त्यांचा प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरती निर्णय प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल आणि नवीन व्यक्तींना प्रशासन समजून घेण्यासाठी लागणारा वेळ देखील वाचणार आहे. सरपंचांना प्रशासक नेमल्यानंतर सरपंचांकडनं प्रशासकीय समिती नेमण्यात येईल. या प्रशासकीय समितीमध्ये उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीतील विद्यमान सदस्यांचा समावेश असेल. हा निर्णय 28 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच लागू करण्यात आलाय. या कालावधीमध्ये प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राहणार आहेत. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह नवीन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य सरकारनं प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलाय. यानुसार 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली. याविषयीचे आदेश ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी काढलाय. या प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावरती सोपवण्यात आली. तर मग 3 स्टेप प्लॅनमध्ये प्रभाग रचनेचं काम हे प्रामुख्याने 3 टप्प्यात पार पडेल. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवरती भर देण्यात येणार आहे. 3 टप्प्यात हा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यापासून 4 मे रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. यानंतर राज्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता सरपंचांना लॉटरीच लागली आहे. कारण इथून पुढे 6 महिने ज्या ग्रामपंचायतींचा काळ संपलेला आहे तर अशा लोकांना सरपंचांनाच तिथे प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.